गट्टूची नवीन सायकल. प्रत्येक मुलाचं लहानपणी एकच स्वप्न असतं की त्याची स्वतःची एक सायकल असली पाहिजे. गट्टू सायकल चालवत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये केवळ त्याच्याकडेच सायकल होती. हरी, गुड्डी आणि चिंकी सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये फक्त त्याच्याकडेच सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. गट्टू थांब, मला पण एक राऊंड मारायला दे ना यार. पण गट्टू कसला कोणाला सायकल चालवायला देतोय. सगळी मुलं गट्टूच्या पाठीमागे पळू लागली आणि गट्टूला सुद्धा मजा येऊ लागली. तो जोराने पॅडल मारत सायकल वेगाने पळवू लागला आणि बिचारी मुलं त्याच्या पाठीमागे पळत होती. गट्टू प्लीज बस एक राऊंड, प्रॉमिस. गट्टू हरीकडे पाहून त्याला चिडवत होता. तेव्हाच अचानक समोरून वॉचमन काका जाताना दिसले. गट्टू जोर जोराने सायकलची घंटी वाजवू लागला. सायकलचा स्पीड कमी झाला होता. पाठीमागे पळणारी मुलं त्याला पकडणारच होती. अंकल बाजूला व्हा अंकल. घंटीचा आवाज वाढतच गेला आणि अचानक गट्टूची झोप मोड झाली. गट्टू बेडवर पटकन उठून बसला. शिट यार, स्वप्न होतं ते. अरे हे काय, मला सायकलच्या घंटीचा आवाज अजून सुद्धा कसा ऐकायला येतो आहे. घंटीचा आवाज चालूच होता, पण तो आवाज गट्टूच्या स्वप्नामधून नाही तर बाहेरून येत होता. गट्टू पळत बाल्कनी मध्ये गेला आणि त्याने खाली पाहिलं तर खाली हरी आपली नवीन सायकल घेऊन घंटी वाजवत उभा होता. हरीकडे सायकल. गट्टू पळत पळत खाली हरीकडे आला. कशी वाटली? खूप छान आहे रे. केव्हा घेतली? कालपर्यंत तर नव्हती. हे ऐकून हरी भाव खात बोलला. पप्पानी सरप्राईज गिफ्ट दिली आहे. काल रात्रीच आणली होती, पण मी झोपलो होतो. सकाळी डोळे उघडले तर समोर सायकल. खूप लकी आहेस यार तू. तुझ्याकडे स्वतःची सायकल आहे. मला दे ना, बस एक राऊंड मारून येतो. मला चालवता येते. हर्ष दादाने शिकवली आहे. विचार पण करू नकोस. मम्मीने सांगितले आहे कोणालाही सायकल द्यायची नाही. प्लीज एकच राऊंड, प्रॉमिस यार, फक्त एकच राऊंड. पण हरीने काही ऐकलं नाही आणि गट्टूला राग आला. ठीक आहे, मी तर माझ्या सायकलला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. कुठे? स्वप्नात. गट्टूला अजून जास्त राग आला आणि हरी स्टाईल मारत सायकल घेऊन निघून गेला. बघच तू, माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगली सायकल असेल. उदास झालेला गट्टू घरी निघून गेला. पप्पा, मम्मी आणि चिंकी हॉल मध्ये बसले होते. अरे कुठे गेला होतास? चल पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे. आमचं तर झालं सुद्धा. पण गट्टू खूप रागात होता. मला नाही करायचा ब्रेकफास्ट. मी आज काही खाणार नाही, काहीच करणार नाही. अरे अचानक काय झाले आहे तुला? आता तर हरीकडे पण नवीन सायकल आली आहे. त्याच्या पप्पांनी त्याला गिफ्ट दिली आहे. आता सोसायटी मध्ये मी एकटाच असा मुलगा आहे ज्याच्याकडे सायकल नाही. असं बोलून गट्टू रडू लागला. सुरू झालं सायकल साठी रडगाणे. आता रडू नकोस. सगळ्यांकडे आहे म्हणून तुझ्याकडे पण असली पाहिजे हे जरुरी नाही. तुझ्याकडे पण बरीच खेळणी आहेत जी इतरांकडे नाहीत. आपल्याकडे सगळं काही असलं पाहिजे हे जरुरी नाही. पप्पा, तुम्ही तर बोलला होतात ना की मोठा झाल्यावर मला तुम्ही सायकल घेऊन द्याल म्हणून. बाळा, अजून थोडा मोठा हो, मग घेऊया. तुम्ही असेच सांगत राहता. असेच चालू राहिले तर मी मोठा नाही, म्हातारा होईन. हे ऐकून मम्मी, पप्पा आणि चिंकी सगळे हसू लागले आणि गट्टू अजून जास्त रागावून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. दिवसभर गट्टू त्याच्या रूम मध्ये बसून रडत राहिला. त्याने अंघोळ, जेवण, खाण सगळं काही सोडून दिलं. गट्टू बाळा, दरवाजा उघड. चांगली मुलं असा हट्ट नाही करत. मी नाहीये चांगला मुलगा. मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा चांगला मुलगा म्हणा मला. हे ऐकून मम्मीला सुद्धा वाईट वाटलं आणि ती पप्पांकडे जाऊन म्हणाली, तो तर अगदी हट्टच धरून बसला आहे. घेऊया ना त्याच्यासाठी एक सायकल. सगळ्यांकडे सायकल आहे. त्याला पण वाटत असेल आपल्याकडे पण पाहिजे म्हणून. यावर पप्पा काही बोलणार त्यावर चिंकी जोरात ओरडली. त्याला दिली तर मला सुद्धा पाहिजे सायकल. हे घ्या, आता हिची पण डिमांड सुरू झाली. आता काय करायचं? चिंकी बाळा, तुला अजून सायकल चालवता कुठे येते? गट्टूची नवीन सायकल आली की तो तुला सुद्धा सायकल शिकवेल. जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा आपण नवीन सायकल आणू. चिंकी तयार झाली आणि पप्पा गट्टूच्या रूम मध्ये गेले. त्याला मनवून ब्रेकफास्ट करायला लावला आणि दोघही सायकल घेण्यासाठी मार्केट मध्ये गेले. मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर चमकत्या सायकल होत्या. पण गट्टूला हरीपेक्षा चांगली सायकल घ्यायची होती.
त्याने एक महागडी गिअरची सायकल निवडली. गट्टू, ही तर खूप महाग आहे. मग काय झाले पप्पा, आपण एकदाच तर सायकल घेणार आहोत, सारखी सारखी थोडीच घेणार आहोत. मला तर हीच सायकल पाहिजे. ठीक आहे, आम्ही ही सायकल घेतो आहोत. मग काय, गट्टू पप्पांसोबत सायकल देखील घरी आली. मम्मीने सायकलची पूजा केली आणि गट्टू सायकलवर बसला. गट्टू आज खूप खुश होऊन सायकल चालवत होता. जे स्वप्न तो रोज बघत होता ते अखेरीस खरं झालं होतं. गट्टूची सायकल सर्वात वेगळी, सर्वांपेक्षा चांगली होती. सगळी मुलं गट्टूकडे डोळे विस्फारून पाहत होती. गट्टू, तू माझी सायकल चालव, मी तुझी सायकल चालवतो. विचार पण करू नकोस, मी माझी सायकल कोणालाच देणार नाही. गिअरची सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. जेव्हा मम्मीला हे सगळं समजलं तेव्हा मम्मी म्हणाली, गट्टू, तू चुकीचे वागलास. कोणी आपल्याशी कसेही वागो, आपण नेहमी सर्वांशी चांगले वागले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याचा कधीच गर्व करू नये. हर्ष दादाला बघ, जर त्याने तुला सायकल दिली नसती तर तू सायकल चालवायला शिकला असतास का? तू पण हर्ष दादा सारखे बन. चल, चिंकीला सुद्धा सायकल शिकव. सॉरी मम्मी, मी पुन्हा असं करणार नाही. चल चिंकी. मग काय, चिंकी सायकलवर बसली आणि गट्टूच्या मदतीने सायकल शिकता शिकता सायकल स्वारीचा आनंद घेऊ लागली. गट्टूचा गणपती. गणेश चतुर्थी जवळ येताच गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोघेही आनंदाने बेभान होऊन नाचू गाऊ लागले. ओ माय फ्रेंड गणेशा, आते रहना हमेशा. ओ माय फ्रेंड गणेशा, जल्दी आओ गणेशा. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळी मुले अशीच उत्सुक असतात, कारण ते गणपतीला देव नाही तर आपला मित्र समजतात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मित्र गणपतीचे स्वागत करण्यासाठी एक्साइटेड होते. मम्मी पप्पांसोबत जाऊन त्यांनी सजावटीसाठी भरपूर सामान खरेदी केले. मम्मीने देखील मोदक बनवण्यासाठी लागणारे सर्व सामान घेतले. पण जेव्हा पप्पा मम्मी गणपतीची मूर्ती खरेदी करू लागले तेव्हा गट्टू चिंकीने त्यांना थांबवले. पप्पा, आपण प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती नको घेऊया, कारण त्यामुळे जल प्रदूषण होते. आपण गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित करून घरी निघून येतो, पण नंतर हे पाणी त्या मूर्तीला बाहेर फेकून देते. न कळत ही मूर्ती लोकांच्या पायाखाली येते आणि तुटते किंवा फुटते आणि त्या मूर्तीचा अपमान होतो. आम्ही आमच्या गणपतीचा असा अपमान कधीच सहन करू शकत नाही. दादा, तुमच्याकडे इको फ्रेंडली गणपती आहे का? ते काय असतं? अरे, ही मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती असते. नाही, आमच्याकडे तशा मूर्ती नाहीत. तुम्हाला पाहिजे असेल तर हीच घ्यावी लागेल. काही हरकत नाही. चला पप्पा, आमच्या शाळेत एक वर्कशॉप झाला होता ज्यामध्ये मातीपासून गणपतीची मूर्ती बनवायला शिकवले गेले होते. आपण आपला गणपती स्वतःच्या हाताने बनवू. मुलांचा समजूतदारपणा पाहून मम्मी पप्पा खुश झाले. गणेश चतुर्थीला फक्त एकच दिवस बाकी होता. आजी, मम्मी आणि गट्टू चिंकी मिळून गणपतीच्या स्वागताची तयारी करत होते. गणपतीचे मखर बनवून ते सजवत होते. मुलांनो, तुम्ही जाऊन गणपतीची मूर्ती बनवा. आज बाहेर कडक ऊन पडले आहे. मूर्ती सुकली तर उद्या त्याला रंग करून त्याची स्थापना करता येईल. चल चिंकी. गट्टू चिंकी पळत पळत गार्डन मध्ये आले. गार्डन मध्ये हरी, गुड्डी, राजू आणि सोसायटी मधील इतर मुले गणपतीची मूर्ती बनवत होते. तुम्हाला आज उशीर झाला आहे, चला आता लवकर करा. चिंकी, जा आणि माती घेऊन ये. चिंकी माती घेऊन आली. गट्टूने माती साफ केली आणि त्यामध्ये पाणी घालून छान चिखल तयार केला. मटेरियल तर रेडी आहे, चला आता मूर्ती बनवू. गट्टू चिंकी चिखलाला आकार देऊ लागले. एका तासात त्यांची इको फ्रेंडली गणपतीची मातीची मूर्ती तयार झाली, जी सर्वात जास्त सुंदर होती. सर्वांच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या गेल्या आणि सर्व मुलांनी मूर्ती सोबत सेल्फी घेतली. नंतर ही सेल्फी शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि सोशल मीडियावर अपलोड केली, ज्यामुळे त्यांचं बघून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल. गट्टू चिंकी आपली मूर्ती घेऊन घरी आले. वा, खूप सुंदर झाली आहे मूर्ती. आता ही गच्चीवर नेऊन ठेवा, उन्हामध्ये चांगली सुकेल. दोघांनी मूर्ती नेऊन गच्चीवर ठेवली आणि घरी येऊन मम्मी आणि आजीला मदत करू लागले. संध्याकाळ झाली आणि चिंकी गट्टूला बोलली, चल वर जाऊन पाहूया की गणपतीची मूर्ती सुकली आहे की नाही. पण दोघे जेव्हा गच्चीवर गेले
तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, कारण खूप जोराचा पाऊस पडून गेला होता आणि त्यांचा मित्र गणपती पाण्यात विरघळला होता. गट्टू चिंकी रडत रडत घरी आले आणि येताच आजीच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडू लागले. बाळांनो, आता रडणे थांबवा. यामध्ये तुमची कोणतीच चूक नव्हती. हे सगळे आता विसरून जा. कसे विसरू आजी? आमच्या गणपतीची स्थापना होण्याआधीच विसर्जन झाले. आम्हाला पण कळलेच नाही की बाहेर पाऊस कधी सुरू झाला. सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद होते. डोंट वरी मुलांनो, आपण दुसरी मूर्ती बनवू. आता हे इम्पॉसिबल आहे मम्मी. रात्र झाली आहे, ऊन पण नाही आणि उद्याच गणेश चतुर्थी. मूर्ती बनवली तरी ती आता सुकणार नाही. मग तिला रंगवणार आणि स्थापना कधी करणार? हे ऐकून मम्मी सुद्धा उदास झाली. आता कोणता रस्ता नाही वाचला? असं कसं? डोके चालवले तर हजारो मार्ग मिळू शकतात. गणपती तर बुद्धीचा देवता आहे. गट्टू चिंकी, गणपती बाप्पांसमोर सुद्धा एकदा अशीच एका समस्या आली होती, पण त्यांनी या समस्येवर कशी मात केली ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ऐकायला पाहिजे. गोष्टीचं नाव ऐकताच गट्टू चिंकीचे रडणे थोडे थांबले. महर्षी व्यास एकदा गणपती जवळ आले. तेव्हा महर्षी व्यास महाभारताची कथा लिहित होते आणि लिखाणाचे काम करण्यासाठी त्यांनी गणपतीची निवड केली. गणपती तयार झाले, पण महर्षी व्यास यांनी एक अट ठेवली, कारण लिखाणामध्ये त्यांना खंड पडू द्यायचा नव्हता, कारण अडचणीने त्यांचा फ्लो तुटला असता. ही अट सुद्धा गणपतीने मान्य केली. मग काय झाले? मग काय, महर्षी व्यास कथा सांगू लागले आणि गणपती पटापट लिहू लागले. लिहिता लिहिता अचानक गणपतीची लेखणी तुटली. ओ गॉड! मग गणपती बापांनी व्यासांना थांबवले असते तर त्यांच्या कथा सांगण्यामध्ये खंड पडला असता आणि थांबवले नसते तर लेखणीशिवाय लिहू शकले नसते. मग त्यांनी काय केले माहित आहे? त्यांचे हत्तीचे तोंड होते, त्यामधील एक दात तोडून ते शाईमध्ये बुडवून त्या दाताची लेखणी करून त्यांनी कथा लिहिण्यास सुरुवात केली आणि महाभारताची कथा न थांबता लिहून पूर्ण झाली. गोष्टीचे मॉरल खूप छान आहे, पण गणपतीकडे हत्तीचे तोंड होते, लांब लांब दात होते. आमच्याकडे त्यांच्यासारखे काहीच नाही. दात नाहीत पण हात तर आहेत ना. हत्तीसारखे तोंड नाही, पण गणपती सारख्या कला तर आहेत. तुम्ही दोघे पेंटिंग करू शकता. गणपतीचे छानसे चित्र काढा. आपण त्याच चित्राचे स्थापन करू आणि त्याला विसर्जन देखील करावे लागणार नाही. हे चित्र नेहमी आपल्याकडेच असेल. आजीचे बोलणे ऐकून गट्टू चिंकीला प्रेरणा मिळाली आणि दोघांनी मिळून गणपतीचे खूप सुंदर असे चित्र काढले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून ते चित्र मखरामध्ये स्थापन केले. मोदकाचा नैवेद्य दाखवून विधीपूर्वक पूजा केली आणि गट्टू चिंकीने जय जयकार करून गणपती बाप्पाचे स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! चॉकलेट चॅलेंज. गट्टू चिंकीच्या घरी त्यांचे मामा मामी आणि मावशी काका आले होते. सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. पाहुणे आले होते म्हणून गट्टू चिंकी खूप आनंदी होते. गट्टू चिंकी, इकडे या. गट्टू चिंकी मामा मामी आणि काका मावशी यांना भेटले. त्यांनी मुलांना खूप मिठाई, गिफ्ट्स आणि भरपूर चॉकलेट दिली. चॉकलेट मिळाल्यावर गट्टू चिंकीला भरपूर आनंद झाला होता. पप्पा मम्मी आणि आजी पाहुण्यांसोबत गप्पा मारत होते. थोड्या वेळाने त्यांच्या गप्पा थांबल्या आणि सगळेजण कंटाळून टीव्ही बघू लागले. चिंकी, कोणीच बोलत नाही आहे. सगळे कंटाळले आहेत. असं झालं तर लवकरच काका मावशी आणि मामा मामी परत जाण्याचा विषय काढतील आणि घरी निघून जातील. आपण त्यांना गुंतवून ठेवले पाहिजे. आयडिया! आपण सगळे मिळून गेम खेळूया. गेम? कोणता गेम? तेवढ्यात दोघांची नजर चॉकलेटवर पडली.
दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ओरडले. चॉकलेट चॅलेंज. मग काय, थोडा वेळ त्यांनी चर्चा केली आणि नंतर गट्टू चिंकी सर्वांसमोर जाऊन बोलले. टीव्ही बघण्यापेक्षा आपण सगळे छानसा गेम खेळूया. हो नक्कीच, गेम खेळूया, खूप मज्जा येईल. पण कोणता गेम खेळायचा आहे? तेवढ्यात मामाने गट्टूच्या हातात चॉकलेट पाहिले. तुम्हा दोघांना चॉकलेट चॅलेंज खेळायचे आहे हो ना? होय, आपल्याकडे चॉकलेट्स आहेतच. मग आपण चॉकलेट चॅलेंज खेळूया. नक्की खेळू, पण खेळायचे कसे ते सांगा. आम्ही तुमच्या जोड्या बनवू. एका जोडीमध्ये 2 जण, जसे की मम्मी पप्पा, काका मावशी, मामा मामी आणि आजी चिंकी. आमच्या जोड्या तर बनल्या, पण गट्टू तुझी जोडी कुठे आहे? मी तर तुम्हाला चॅलेंज देणार आहे ना. नंतर मी खेळेन आणि चिंकी चॅलेंज देईल. ठीक आहे, सांग काय आहे तुझे पहिले चॅलेंज? प्रत्येक जोडीमधील एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल. त्याला ते चॉकलेट आपल्या जोडीदाराला भरवायचे आहे. चला, रांगेत उभे राहा. सगळे एका रांगेत उभे राहिले आणि गट्टू विचार करू लागला. पहिले चॅलेंज कोणाला देऊया? अच्छा, मामी, तुला चॅलेंज आहे की डोळ्यावर पट्टी बांधून तुला मामाला चॉकलेट भरवायचे आहे. ये मामी, कम ऑन. मग काय, गट्टूने मामीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मामीला 3 वेळा फिरवले. मामीच्या हातात चॉकलेट दिले होते. मामी अंदाज घेऊन मामाला शोधू लागली. शिखा, मी इथे आहे. नाही मामा, प्लीज, नो चीटिंग. मामी परत मामाकडे जात होती आणि त्यांना हात लावून बघत होती आणि पुन्हा दुसऱ्या जोडीकडे वळत होती. असे अनेक वेळा झाले आणि अचानक कमाल झाली. मामी मामाकडे गेली आणि त्यांना चॉकलेट भरवले. मामी जिंकली. अरे वा मामी, तू तर कमाल केलास. तू मामाला कसे काय ओळखलेस? सोपे होते. हर्षचा परफ्यूम वास घेत घेत मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना चॉकलेट भरवले. खूप छान. आता मावशीचा टर्न. मावशीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला फिरवली. मावशी चॉकलेट घेऊन काकांना शोधू लागली, पण मावशीने काका समजून गट्टूच्या पप्पांना चॉकलेट भरवले आणि सगळेजण पोट दुखेपर्यंत हसू लागले. मग मम्मीच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मम्मी चॉकलेट हातात घेऊन पप्पांना शोधू लागली आणि थोड्या वेळातच मम्मीने पप्पांना चॉकलेट भरवली. अरे वा, मी तर एकटाच असा खेळाडू आहे ज्याला 2 वेळा चॉकलेट खायला मिळाले आहे. मम्मी, तू पप्पांना कसे ओळखले? अरे सोपे होते. तुमचे पप्पा परफ्यूम लावतच नाही. व्हेरी स्मार्ट. आजीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला सोडली. आजी सर्वांना हात लावून तपासू लागली आणि चिंकीला शोधू लागली. चिंकीची उंची कमी होती म्हणून आधी तर आजीला चिंकी सापडतच नव्हती. पण जेव्हा सापडली तेव्हा चिंकीने तोंड उघडायच्या आधीच आजीने चुकून पूर्ण चॉकलेट तिच्या चेहऱ्याला फासली. चिंकीचा चॉकलेटने माखलेला चेहरा बघून सर्वांना खूप हसू आले. गट्टू, आता तू चिंकीचा जोडीदार बन. आता मी तुम्हाला सर्वांना एक चॅलेंज देते. आजीचे बोलणे ऐकून सगळेजण खूप एक्साइटेड झाले. आजी आत गेली आणि पोलिसांच्या काठीसारख्या अनेक काठ्या घेऊन बाहेर आली. बाप रे, इतक्या काठ्या! काय करणार आहेस आजी तू? सांगते, थांबा. आता सगळेजण आपल्या जोडीदार समोर बसा. सगळेजण आपापल्या जोडीदारासमोर बसले. आजीने मध्ये चॉकलेटने भरलेली एक प्लेट ठेवली आणि सगळ्यांच्या हातावर काठ्या बांधल्या. अरे बापरे, हे चॅलेंज तर खूप कठीण वाटत आहे. दोन्ही हातांवर काठ्या बांधल्यामुळे हात दुमडता येत नाहीये. सगळ्यांच्या दोन्ही हातावर काठी बांधल्यामुळे हात एकदम टाईट झाले होते आणि दुमडता येत नव्हते. चला, आता तुमच्या समोर चॉकलेट आहेत. तुम्हाला ते खायचे आहे. पण अट अशी आहे की तुम्ही केवळ हातांचा उपयोग करूनच चॉकलेट खाऊ शकता. चला, करा हे चॅलेंज पूर्ण. मग काय, सगळेजण एक एक तुकडा उचलून खाण्याचा प्रयत्न करू लागले, पण हातावर काठी बांधली असल्यामुळे हात तोंडापर्यंत पोहोचत नव्हता. मग काय, कोणी चॉकलेट हवेत उडवून तोंडात पकडण्याचा प्रयत्न करत होता, तर कोणी हाताचा तळवा तोंडापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे एकदम मजेशीर वाटत होते. आजी सगळ्यांचा व्हिडिओ काढत होती. थोड्या वेळाने कंटाळून सगळ्यांनी प्रयत्न करायचे सोडून दिले.
कारण कोणालाही चॉकलेट खाता येत नव्हती. तेवढ्यात अचानक चिंकीच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने चॉकलेटचा एक तुकडा उचलला आणि गट्टूला भरवला. गट्टूने देखील चिंकीला चॉकलेट भरवले. दोघेही चॉकलेट खाऊ लागले आणि एकमेकांना भरवता भरवता सगळे चॉकलेट संपले. हे पाहून आजी हसू लागली. मग काय, सगळ्यांनी गट्टू चिंकीची कॉपी केली आणि एकमेकांना चॉकलेट भरवली. अशा प्रकारे हात न दुमडता सगळ्यांनी चॉकलेट संपवले आणि आजीने दिलेले चॅलेंज पूर्ण केले. जोरात घंटी वाजते आणि सगळी मुलं धावत ग्राउंड मध्ये एकत्र येतात आणि बॅक साइडला ठेवून सगळी मुलं एकमेकांना रंग लावू लागतात. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. सगळी मुलं नळातून पाणी घेऊन एकमेकांवर उधळत असतात. तेवढ्यात शिक्षक तिथे येतात आणि माईकवर बोलू लागतात. सगळ्या मुलांना हॅपी होली. उद्या आणि परवा सुट्टी राहणार आहे तुम्हाला होळीची. तुम्ही तुमचे मित्र, परिवार आणि सोसायटी सोबत होळीच्या रंगबिरंगी सणाचा आनंद घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, पॉलिथिन मध्ये पाणी भरून किंवा छतावरून कोणावर पाणी टाकणं बरोबर नाही. चांगले रंग आणि स्वच्छ पाण्यासह होळी खेळा. बाजारातून पिचकारी घ्या, त्यात रंग आणि पाणी भरा. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. लक्षात घ्या की होळी सोबत तुमचा वाईटपणा देखील जाळून टाका. येस सर. तर सगळे मोठ्याने बोला, हॅपी होली, हॅपी होली. सगळी मुलं एकमेकांना रंग आणि गुलाल लावू लागतात. थोड्याच वेळात बस हॉर्न वाजवते आणि सगळी मुलं त्यात जाऊन बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच टँक मध्ये पाणी भरणं सुरू असतं. मोठे मोठे स्पीकर्स आणि डेक लावले जातात आणि वेगवेगळे बेंचेस लावून त्यावरती रंग ठेवले जातात. गट्टू आणि चिंकी बाहेर पळतच असतात. तेवढ्यात आई थांबवते. गट्टू, चिंकी, थोडं थांबा. आधी कपडे बदला, घाण होऊन जातील. बाहेर होळी खेळायला जाण्यापूर्वी आधी अंगाला थोडं तेल लावा. याने अंगाला रंग नाही चिटकणार. आई, हे तर कपडे ठीक आहेत. अगं बाई, तुम्हाला होळी खेळण्यासाठी म्हणून मी वेगळे पांढरे कपडे आणलेत. त्यावर सगळे रंग अजून खुलून दिसतील, छान दिसतील. आता शहाण्या मुलांप्रमाणे कपडे बदला. तुमचे बाबा आणि मी सुद्धा पांढरा कुर्ता घालणारे. बाबांनी तर प्रॉमिस केलं होतं की ते मला बंदूकवाली पिचकारी आणतील. तेवढ्यात बाबा आत येतात. सरप्राईज, ही तुमच्या दोघांसाठी पिचकारी. ही बंदुकीसारखी आणि ही गन सारखी. चिंकी पिचकारी बघून उड्या मारू लागते. वाव बाबा, किती छान पिचकारी आहे. मजा येईल. मजा येईल. आता प्रॉमिस करा, कोणाच्याही डोळ्यावरती पिचकारीची धार मारणार नाहीत. प्रॉमिस बाबा. आणि हो, बलूनही फोडायचा नाहीये आणि कोणी आणला तर त्याला मना करायचंय. ओके बाबा. मग आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळे तयार होऊन बाहेर येतात. सगळे एकमेकांना रंग लावायला जातात. चिंकी पोडियमवर जाऊन नाचू लागते. अरे चिंकी, तू तर नाचायला लागली. किती मजा येतेय गट्टू, तू पण ये. गट्टूही नाचू लागतो. थोड्या वेळानंतर बंटी, गुड्डी आणि सोसायटीतली इतर मुलंही येऊन नाचू लागतात आणि खूप धमाका करू लागतात. रंग उधळलाय, धूम चाललीये. त्यांना बघून सगळे मोठे देखील नाचू लागतात. तेही पुन्हा एकदा मुलं होऊन जातात. तेव्हा अंकल ग्लास मध्ये सरबत घेऊन येतात. कसलं सरबत आहे हे? ऑरेंजचं आहे, पायनॅपलचं देखील आहे. तुला जे हवं असेल ते तू घेऊ शकतोस बेटा. काका, कोल्ड ड्रिंक नाहीये का? ते हेल्थ साठी चांगलं नसतं बेटा. मुलांनी तर ज्यूसच प्यायला हवं. सगळेजण ज्यूस घेतात. तेवढ्यात बंटी, चिंकी आणि गुड्डीचा हात पकडून त्यांना टाकीकडे घेऊन जातो. सगळेजण तिथे आपली पिचकारी भरतात आणि आकाशात उडवतात. होळी आहे. बंटी सुद्धा आपल्या बंदुकीच्या पिचकारीला भरून सगळ्यांवर रंग टाकतो. गुड्डी आणि चिंकी इकडे तिकडे पळू लागतात. बाकी मुलं सुद्धा खूप उड्या मारत असतात. बंटी पळत जाऊन गुलालाची प्लेट घेऊन येतो. अरे गट्टू, हे काय? तू तर ताटलीच घेऊन आलास. थांब, मी लाल रंग घेऊन येते. हा तर फक्त गुलाबीच आहे. गुड्डी धावत जाऊन लाल रंगाची ही प्लेट घेऊन येते आणि सगळ्यांच्या गालावर गुलाल लावते. हा रंग निघेल ना? हो बाबा, हे तर सगळे नैसर्गिक रंग आहेत.
घाण तर ते रंग असतात जे उतरतच नाही. आणि असं बोलता बोलता ती रंगाची प्लेट ती बंटीवरती सरळ उधळून देते. सगळी मुलं टाळ्या वाजवून हसू लागतात आणि बंटी हात सोडून गुड्डीच्या मागे धावत सुटतो. तू मला पकडू शकत नाही, कारण माझ्यासारखं जोरात तू पळूच शकत नाही. सगळी मुलं दोघांच्या खोड्या बघून हसत असतात. सगळे एकमेकांना रंग आणि गुलाल लावून नाचत आणि उड्या मारत असतात. दुरून सोसायटीतली सगळी मोठी मंडळी हे बघून अगदी खुश होत असतात आणि पोडियमवर जाऊन ती नाचू लागतात. थोड्याच वेळात येऊन काका म्हणतात, आता आपण म्युझिकल चेअर खेळू. जो यात जिंकेल त्याला बक्षीस देण्यात येईल. 20 खुर्च्यांनी मिळून याची सुरुवात केली जाईल. तर ज्याला ज्याला खेळायचंय त्याने पुढे या. मी खेळणार. बाकी मुलंही येऊन एकेका खुर्चीवर येऊन बसतात. थोड्याच वेळात गाणं वाजू लागतं. सगळे गोल गोल फिरू लागतात. सगळ्या मैदानात एवढा गोंधळ यापूर्वी कधी नव्हता. हा खेळ तर मीच जिंकणार. नाही मी. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबतं आणि चिंकी धावत जाऊन खुर्ची पकडू शकत नाही. ती एकदम उदासून आईला जाऊन बिलगते. परत गाणं वाजतं. सगळी मुलं खुर्चीच्या आजूबाजूला पळू लागतात. एक एक करून सगळे आऊट होतात आणि खेळात गट्टू राहतो. सगळेजण जोर जोरात टाळ्या वाजवतात आणि पोडियमवर गट्टूला बक्षीस दिलं जातं. थोड्या वेळात पोडियमवर सगळे नाचू गाऊ लागतात. तेवढ्यात अंकल येऊन म्हणतात, डेस्कवर सगळ्यांचं जेवण लावलेलं आहे. येऊन जेवण करा. दुपारचे 3 वाजलेत. वाव, माझ्या तर पोटात उंदीर पळतात. आणि माझ्या मांजर. सगळे हसू लागतात आणि धावत जाऊन खाण्याच्या टेबलवरून सगळेजण पुरी आणि भाजी घेऊन खायला सुरू करतात. किती मस्त जेवण आहे. मजा आली. नाचून नाचून तर खूप दमलो. हो चिंकी, आज तर मजा आली होळीला. होली है. आपण दरवर्षी अशीच होळी साजरी करू, जरी कितीही मोठे झालो आपण. हो, आपण अशीच साजरी करू. हो, आपण अशीच साजरी करू. एकदम बरोबर. मुलांचं हे बोलणं ऐकून पॅरेंट्स दुरून हसत असतात. बर्फाचा पाऊस. कोण्या एके संध्याकाळी गट्टू, चिंकी आणि बाबा आपल्या बॅग्स पॅक करून आईच्या मागे लागले होते. तिघं आईची समजूत काढत होते, पण आई मान्यच करत नव्हती. मम्मी मम्मी प्लीज. नाही, मुळीच नाही. अगं, अशी संधी परत परत नाही मिळत. चल ना जाऊया. तुम्ही तिघं जा, मी नाही येणार मुळीच. अगं, तू नाही येणार, मग आम्ही तिघं जाऊन काय करणार? तर मग जाणं कॅन्सल करा. मम्मी प्लीज. मम्मी प्लीज ना. तुम्ही कितीही जबरदस्ती करा, मी नाही म्हणजे नाही येणार. मम्मी तिच्या रूम मध्ये गेली. तिघही मम्मीच्या मागे मागे गेले आणि तिची वारंवार मनधरणी करू लागले. तरीही ती तयारच होईना. हा, तर मग ठीक आहे, आम्ही तिघं जातोय. चला गट्टू, चिंकी, आपली फ्लाइट मिस होईल नाही तर. पण पप्पा. गट्टू, चिंकी चला. आणि गट्टू, चिंकी पप्पांसोबत रूमच्या बाहेर आले. बाहेर येताच पप्पांनी गट्टू, चिंकीला डोळा मारून इशारा केला. गट्टू, चिंकीना इशारा समजला. पप्पांनी मम्मीच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि मम्मी आतमध्ये घाबरली. अरे, दार का बंद केलंय? आम्ही सगळे तर जातोय ना, आणि तुला तर घरातच बसायचंय ना, म्हणून तू या रूम मध्येच बंद राहशील, तेही आम्ही येईपर्यंत. हा काय वेडेपणा आहे? उघडा दरवाजा. नाही, हा दरवाजा आता आम्ही आले नंतरच उघडला जाईल. अरे पण मी इथे एकटी इतके दिवस काय करणार? मग आमच्या बरोबर चल. पण तिथे खूप थंडी आहे. आम्ही आहोत ना. तिथे तर बर्फ पडतो. आम्ही आहोत ना. तर मग उघडा दरवाजा, येते मी. रात्रीच्या 9 वाजताची फ्लाइट होती. तिघही टॅक्सीने एअरपोर्टवर आले आणि प्लेन मध्ये बसून निघाले. पण कुठे? अरे, ते तर सांगायला आम्ही विसरूनच गेलो. ते सर्व विंटर वेकेशनला चालले होते, स्नोफॉल एन्जॉय करायला. माहितीये कुठे? हिमालयाच्या वर पर्वतराजींवर, उत्तराखंडात. तुम्ही एक्साइटेड झालात ना? मला माहिती होतं. मग चला, आम्ही गट्टू, चिंकीच्या सोबत तुम्हालाही हिमालयाची सफर घडवतो. काही क्षणातच प्लेन देहरादून मध्ये लँड झालं. प्रचंड थंडी होती तिकडे. बट डोंट वरी, गट्टू, चिंकी थंडीपासून बचावासाठी टॉप टू बॉटम रेडी होते. वाव, किती फ्रेश आणि शुद्ध हवा इथली. प्रत्येक श्वास ताजातवाना करतोय मला.
बाळा, हीच तर खास गोष्ट आहे इकडची. म्हणूनच तर जगभरातून प्रवासी इकडे येतात प्रवासाला. बाबा, आपण इथपर्यंत तर पोहोचलोय, पण आता पुढे कुठे आणि कसं जायचंय हे तर तुम्ही सांगितलंच नाही. ऋषिकेश इकडनं फक्त 20 किलोमीटर लांब आहे. आपण बसमध्ये बसून ऋषिकेशवरनं पुढे ऑलीला जाऊ. चला. उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यामध्ये ऑली नावाचं एक स्की रिसॉर्ट आहे. तिथे ऑलीमध्ये बर्फाशी निगडीत स्पोर्ट्स आहेत आणि ह्याचीच मजा लुटण्यासाठी गट्टू चिंकीचं कुटुंब घरातून निघालंय. बर्फातला प्रवास खूपच आलिशान आणि इंटरेस्टिंग होता. बस हिमालयातल्या उंच उंच डोंगरांवरून प्रवास करत हळूहळू पुढे सरकत होती. दोन्ही बाजूला खूप खोल दरी आणि मधूनच बस चालली होती. बर्फाळ सफेद चांदीप्रमाणे चमकत असलेले डोंगर, उंच उंच देवदाराचे वृक्ष, हे सर्व एन्जॉय करत गट्टू चिंकी बसच्या खिडकीतून पाहत पाहत पुढे चालले होते. असं वाटतंय की आपण स्वर्गाची सफर करतोय. मला तर बस मधून उतरून या डोंगरांमधून जंगलांमधून मनसोक्त धावावंसं वाटतंय. थांबावंसंच वाटत नाहीये. हे ऐकताच मम्मी पप्पा हसू लागले. डोंट वरी चिंकी, आपलं डेस्टिनेशन जवळच आहे. आपण फार लवकरच इथल्या जमिनीवर पाय ठेवणार आहोत. थोड्या वेळानंतर सर्व ऑलीला पोहोचले आणि तिथल्या एका मोठ्या रिसॉर्टवर थांबले. गट्टू चिंकी बर्फामध्ये खेळायला फारच उत्सुक होते, पण वातावरण तर स्वच्छ होतं. बर्फ पडण्याचा एक मागमूस सुद्धा नव्हता. बिचारे गट्टू चिंकी नाराज झाले. मग रिसॉर्टच्या मॅनेजरने सांगितलं, डोंट वरी, आता वातावरण स्वच्छ आहे, पण स्नोफॉल तर 2 मिनिटांनंतर सुद्धा होऊ शकतो. जानेवारी आणि मार्चच्या मध्ये तर खूप बर्फ असतो. तुम्ही खाऊन पिऊन जरा आराम करा हो. स्नोफॉल स्वतःहून तुम्हाला उठवेल. आणि घडलंही तसंच. मम्मी पप्पा लंच करून प्रवासाचा क्षीण घालवत होते की मम्मीचं लक्ष गेलं आणि तिने पाहिलं की चिंकी खिडकी समोर उभी राहून बाहेरचं दृश्य पाहत होती. जणू असं वाटत होतं की खिडकीच्या बाहेर काहीतरी स्वप्नच सुरू आहे. अख्खं आकाश भरून आलं होतं आणि आकाशातून जमिनीवर हलका हलका कापूस पडत होता. पण तो कापूस नव्हता, कापसासारखाच हलका हलका मुलायम मुलायम बर्फ होता जो जमिनीवर पडत होता आणि जमीन जणू सफेद चादर उडून लाजत आहे. मम्मी पण एक्साइट झाली. अरे उठा उठा, स्नो फॉलिंग सुरू झालंय. मम्मी पापा पण उठून खिडकी जवळ आले. चिंकी बाहेरचं दृश्य बघून एवढी खुश झाली होती की तिच्या डोळ्यांमध्ये अश्रूच दाटले आणि तिने मम्मी पप्पांना मिठी मारली. थँक्यू सो मच आम्हाला हा वंडरफुल एक्सपिरियन्स देण्यासाठी. मम्मीने चिंकीचा पापा घेतला. अगं गट्टू कुठे आहे? तो बघा. गट्टू तर बाहेर बर्फामध्ये केव्हाचाच पळत होता, घसरून पडतही होता, बर्फाचे गोळे बनवून आकाशाकडे फेकत होता. मम्मी पप्पा आणि चिंकी पळत पळत गट्टूकडे पोहोचले. अशा वातावरणात मम्मी पप्पा देखील त्यांचं वय भान हरपून गेले. गट्टूने बर्फाचा एक मोठा गोळा बनवला, मम्मी पप्पांवर फेकला. मग मम्मी पप्पांनी बर्फाचे गोळे बनवून गट्टूला मारले. मम्मी पप्पा आणि चिंकी गट्टूवर तुटून पडले. सर्वच हसत खिदळत इकडे तिकडे उड्या मारत मस्त एन्जॉय करत होते. बर्फात घसरून पडत होते, गप्पा मारत होते. तेव्हा गट्टूने पाहिलं डोंगरावरून स्कीइंग करत येत असणारा एक ग्रुप घसरून त्यांच्या दिशेने येत आहे. गट्टू चिंकी मम्मी सगळे एक्साइटमेंट मध्ये त्यांच्या दिशेने पळू लागले आणि पाय घसरून पडत आपोआपच डोंगरावरून खाली येऊ लागले. याहू! स्नोफॉल पडतच होता, वाढत होता आणि वाढतच गेला. दुप्पट खेळणे. खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा शहरात 6 वर्षांची मिष्टी आणि 7 वर्षांचा मयंक आपल्या आई वडिलांसोबत राहत होते. मिष्टी आणि मयंक जवळ खूप सारी खेळणी होती, पण ती दोघं कधीच आपले खेळणी एकमेकांसोबत वाटत नव्हती आणि नेहमीच या गोष्टीवरून भांडायचे की कुणाजवळ जास्त खेळणी आहेत. माझ्या जवळ जास्त खेळणे आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. ती खेळणी तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहेत. नाही, माझ्या जवळ तुझ्यापेक्षा जास्त चांगले खेळणे आहेत. एके दिवशी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी राहायला आलेत.
त्यांनी त्यांच्यासोबत खूप छान छान खेळणी आणली होती. मुलांनो, मी तुमच्यासाठी खूप सारी खेळणी आणली आहेत. वाव, इतके सारे खेळणे. ती दोघं पुढे झालीत आणि आजोबांच्या हातातली एक एक पिशवी घेतली. ही खेळणी माझी आणि ही खेळणी माझी. मी ही सगळी खेळणी तुम्हा दोघांसाठीच आणली आहेत, तर ह्यांना वाटण्याची काय गरज आहे? नाही आजोबा, आम्ही कधीच आमचे खेळणे वाटत नाही. कधीच नाही. हे ऐकून आजोबांना थोडं विचित्र वाटलं, पण ते मुलांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होते. माझ्या जवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. यावेळी सुद्धा आजोबांना वाटलं की लहान मुलं स्वतःच समजतील. असंच काही दिवस सुरू होतं. मग एक दिवस आजोबांनी विचार केला, ही मुलं अशी नाही समजणार. मलाच ह्यांना एकताचा पाठ शिकवावा लागेल. असा विचार करून ते मुलांच्या खोलीत गेलेत. खोलीत लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होती. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना विचारलं, आजोबा, आता तुम्हीच सांगा, कोणाकडे जास्त खेळणी आहे? हो आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहे. माझ्या हिशोबाने तर तुम्हा दोघांकडेही खूपच कमी खेळणी आहेत. काय? पण तुम्ही दोघं चिंता नका करू. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करू शकतो. ते कसं? जादूने. जादूने? हो, जादूने. आता लवकरच तुमचे डोळे बंद करा. मी आत्ताच तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करतो. आजोबांनी असं म्हटल्यावर दोन्ही लहान मुलांनी आपले डोळे बंद केले. आजोबा समोर आले आणि त्यांनी दोन्ही मुलांची खेळणी एकत्र केली. त्यानंतर ते पुन्हा मुलांजवळ जाऊन उभे राहिले. आता तुम्ही डोळे उघडू शकता. मुलांनी डोळे उघडले तेव्हा सगळी खेळणी एकत्र झाली होती. हे बघून त्या दोघांना खूप राग आला. आजोबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या दोघांची खेळणी एकत्र का केली? यावर आजोबांनी त्यांना समजावताना म्हटलं, जुळवले नाही, मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट केली. मुलांनो, एकतामध्ये खूप शक्ती असते. जर आपण एकत्र राहू तर या खेळण्यासारखे आपली ताकद सुद्धा दुप्पट राहील. ह्यामुळे कधी भांडण नाही करायचं आणि नेहमी एकत्र राहायचं. सरतेशेवटी आजोबांनी समजावल्यावर लहान मुलांना एकत्र राहण्याचं महत्त्व कळलं. त्यानंतर लहान मुलं त्या खेळण्यांवरून कधीच भांडले नाहीत. लाल रंगाची गाडी. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता. त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली. गाडी बघून त्याने विचार केला, अरे, एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडी जवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ? आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असा विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून 2 मुले चिंटू आणि पिंटू जात होते. तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. हरवली? पण
कशी? माहित नाही, मी तर तिला घेऊन ह्याच गल्लीमधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग तर नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुःखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे, ह्या चिंटूकडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू, तुला माहिती आहे का हाव काय असते? नाही आजोबा. हाव म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे. पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते. ते कसे काय? ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो. आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे. आजोबा बरोबर बोलत आहेत. हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो. असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली. अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही. 26 जानेवारीची परेड. 26 जानेवारीची सकाळ झाली. सकाळच्या जवळपास 4:30 वाजता गट्टू चिंकीने दोघांनी एकत्र डोळे उघडले. त्यांच्या जागा झाल्याच्या 5 सेकंदानंतर अलार्म जोरजोरात वाजू लागला आणि गट्टूने अलार्म बंद करत करत चिंकीला म्हणाला, कमाल आहे, आज तर अलार्म वाजायच्या आधीच आपले डोळे उघडले. रोज तर अलार्म वाजून बंद व्हायचा तरी झोप पूर्ण नाही व्हायची. आज जाग कशी काय येणार नाही? आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. गणराज्य दिवस, रिपब्लिक डे. हो, आज आपल्याला अलार्मने नाही आपल्या देशप्रेमाने उठवले. बोलो भारत माता की जय, वंदे मातरम. अगं चल चल बघूया आई बाबा झोपेतून उठलेत की नाही ते. आज त्यांना सुद्धा यायचं ना शाळेमध्ये आपली परेड बघायला. तेवढ्यात आई येऊन म्हणाली, डोंट वरी, आम्ही तर कधीच उठलो. तुम्ही कधी उठलात? आताच ना, आम्ही तुमच्या 5 मिनिटं आधी उठलोय, माहितीये? हो हो माहितीये. तुमच्या घोषणा ऐकूनच आम्हाला जाग आली. पण घोषणा छानच होत्या तुमच्या. भारत माता की जय, वंदे मातरम. मस्त सुरुवात झाली रिपब्लिक डे ची. हॅपी रिपब्लिक डे मुलांनो. हॅपी रिपब्लिक डे. तेवढ्यात बाबा सुद्धा आले. हॅपी रिपब्लिक डे बाळांनो. गणराज्य दिवसाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. बाबा तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. बाळांनो, तुम्ही दोघं पटकन तयार व्हा आणि निघा, आम्ही येतो तुमच्या मागे. अगं हो, चल चिंकी, पटकन तयार व्हायचंय. मिश्रा सरांनी लवकर बोलवलंय आपल्या सगळ्यांना, लक्षात आहे ना? हो हो लक्षात आहे. चल पटापट आवरूया आपण. गट्टू चिंकी पटापट फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट संपवून आईला म्हणाले, आई आम्ही निघतोय, तुम्ही दोघेही पटकन या तिकडे. ओके बाय.
बाय मुलांनो, सांभाळून जा. चल चिंकी. गट्टू चिंकी शाळेत पोहोचले तर आज शाळेमध्ये फारच वेगळा आणि एनर्जेटिक माहोल होता. देशभक्तीपर गाणी वाजत होती. अख्खी शाळा रंगीबेरंगी फुलांनी, पताकांनी आणि रांगोळी आणि गेरूने सजवली होती. मुलं मैदानात एकत्र जमत होती. काही मुलं येत होती आणि काही मुलं फ्लॅग होस्टिंगच्या तयारीमध्ये जुंपली होती. पेरेंट्स यायला अजून सुरुवात नव्हती झाली, परंतु चीफ गेस्टची गाडी आली होती. हेडमास्टर सर आणि काही टीचर्स चीफ गेस्टचं स्वागत करत होते. तेव्हा मिश्रा सर गट्टू चिंकीच्या जवळ आले आणि म्हणाले, अरे चला, इकडे तिकडे काय बघता तुम्ही? सॉरी सर, हे काय आम्ही येतच होतो. असं म्हणून गट्टू चिंकी मिश्रा सरांच्या मागे मागे जाऊ लागले. अर्धा तास असाच निघून गेला आणि अर्ध्या तासानंतर अख्खा शाळेचा परिसर पॅक होऊन गेला. शाळेच्या समोरच्या मैदानामध्ये सर्व मुलं लाईनीत उभी होती. स्टेजवर चीफ गेस्ट, प्रिन्सिपल सर आणि त्यांच्यासोबत बाकी काही टीचर्स होते. मिश्रा सर माईकवर सर्वांना काही सूचना देत होते. मुलांच्या मागे पेरेंट्स देखील लाईनीत उभे राहून या कार्यक्रमाला पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यांच्यामध्ये गट्टू चिंकीचे आई बाबा देखील केव्हापासून उत्सुक होते. आईच्या नजरा वारंवार गट्टू चिंकीला शोधत होत्या. गट्टू चिंकी आहेत कुठे? अगं, आज त्यांची परेड आहे ना, ते बघ. समोर सोल्जर्सच्या युनिफॉर्म मध्ये एक मुलांची आणि एक मुलींची अशा 2 तुकडे आहेत बघ. गट्टू आणि चिंकी त्या 2 तुकड्यांच्या समोर उभे आहेत त्यांचं नेतृत्व करण्यासाठी. गट्टू चिंकी त्यांच्या तुकड्यांसमोर अगदी शांतपणे उभे होते. त्या दोघांच्याही नजरा समोरच्या फ्लॅग स्टँड वर गडलेल्या होत्या. अख्खं वातावरण पवित्र होतं. प्रत्येक जण आपापल्या जागेवर शांत आणि डिसिप्लिनने उभे होते आणि पुढील सूचनांची वाट पाहत होते. एक साथ सावधान. मिश्रा सरांची सूचना येताच उपस्थित सर्व पटकन सावधानच्या स्थितीत आले. आता मी आपल्या या समारोहाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे हेडमास्टर आणि आजच्या या समारंभाच्या मुख्य अतिथींना विनंती करतो की त्यांनी फ्लॅग होस्टिंगसाठी पुढे यावं. हेडमास्टर सर, चीफ गेस्ट आणि काही सिनियर टीचर्स फ्लॅग स्टँडच्या दिशेने पुढे आले. आता सर्वांच्या नजरा वर तिरंग्यावर लागल्या होत्या, जो काही क्षणातच फडकणार होता. मुख्य अतिथी आणि हेडमास्टरांनी दोर खेचला आणि गुलाबाच्या पाकळ्या विखरत तिरंगा बंधनातून मुक्त झाला आणि बघता बघता हवेमध्ये फडकू लागला. बँड पथक आणि गीत पथक रेडी होतं. त्यांनी राष्ट्रगीत वाजवायला सुरुवात केली. स्टुडंट्स, टीचर्स, पेरेंट्स, उपस्थित मान्यवर आणि आपल्या छोट्या छोट्या शिपायांबरोबर उभे असलेले 2 सेनानायक गट्टू आणि चिंकी गर्वाने आपल्या तिरंग्याच्या दिशेने बघत राष्ट्रगीत गात होते. राष्ट्रगीत संपन्न झालं. आता सर्वांना उत्सुकता होती की पुढे काय घडणार आहे. तेव्हा मिश्रा सरांच्या आधी बाबा आईच्या कानात बोलले, आता परेडची सूचना मिळेल बघ. आपल्या शाळेच्या 2 तुकड्या बालसेना प्रमुख गट्टू आणि बालिका सेना प्रमुख चिंकीच्या नेतृत्वामध्ये तिरंग्याला सलामी देण्यासाठी सज्ज आहे. मी बालसेना प्रमुख गट्टूला विनंती करतो की त्याने त्याच्या बालसेनेसोबत तिरंग्याला सलामी देण्यासाठी पुढे यावं. गट्टू या क्षणाचीच वाट पाहत होता. सूचना मिळताच तो त्याच्या तुकडीला आदेश देऊ लागला. परेड, सावधान, सलामी द्यायची आहे, सलामी देंगे, दाएं मोड. गट्टूची बालसेना त्याच्याच आदेशाची वाट पाहत होती. त्याचा आदेश मिळताच सर्व डावीकडे वळले. बँड पथक वाजवू लागला आणि बालसेना सलामी देत देत पुढे होऊ लागली. सर्वांच्या नजरा तिरंग्यावर खिळलेल्या होत्या आणि सर्वांचे हातपाय लयबद्ध रीतीने मागे पुढे होत होते. गट्टूच्या सेनेने तिरंग्याला सलामी दिली आणि मग एका ठिकाणी जाऊन थांबली. परेड, सावधान, सलामी देनी है, सलामी देंगे, दाएं मोड. मग चिंकीच्या नेतृत्वाखाली तिची बालिका सेना देखील त्याच डिसिप्लिन आणि थाटासोबत तिरंग्याला सलामी देत देत पुढे वळली. तिरंग्याला सलामी देऊन बालिका सेना बालक सेनेच्या समोर स्टेजच्या उजव्या बाजूला जाऊन थांबली. आता सर्व तिरंग्याच्या प्रती आपली निष्ठा, प्रेम आणि एकात्मतेचं दर्शन घडवण्यासाठी जयघोष करणार आहे. त्यानंतर सर्वजण खाली बसतील. मग नृत्य, गायन, नाट्य सादरीकरण आणि मग त्यानंतर चीफ गेस्ट आणि अध्यक्ष आपल्याला संबोधित करतील. अशी आपली आजची पुढची रूपरेषा आहे. बोला भारत माता की जय. वंदे
वंदे गणराज्य दिवस. अशा प्रकारे एक जय घोषाने आसमंत दुमदुमून निघाला आणि अशा प्रकारे सर्वांनी देश आणि आपल्या देशाच्या गणराज्य दिवसाप्रती आपला सन्मान आणि स्नेह व्यक्त केला. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. लाल रंगाची गाडी. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता. त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली.
गाडी बघून त्याने विचार केला, अरे एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडीजवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ, आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असा विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून 2 मुले चिंटू आणि पिंटू जात होते. तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. हरवली? पण कशी? माहित नाही. मी तर तिला घेऊन ह्याच गल्लीमधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग तर नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुःखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे ह्या चिंटूकडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू, तुला माहिती आहे का हाव काय असते? नाही आजोबा. हाव म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे. पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते. ते कसे काय? ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो. आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे. आजोबा बरोबर बोलत आहेत. हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो. असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली. अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात. आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लास मध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल. या क्लासेस मधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेस मध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लाससाठी अजिबात उत्साही नव्हती.
काय झालं बाळा? तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसतेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं. नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिस मधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिस मधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू, चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय. दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक, डरपोक, डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात. किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात. पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी? तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी? काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे. बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको. खूप मस्त वाटेल तुला. चिंकी ये ना पाण्यामध्ये. ये ग चिंकी ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूल मध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी, चिंकी, चिंकी. चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं युट्यूबवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळेजण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशन मध्ये तुलाही घेतलं जावं.
आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई, गट्टूची हुशारी. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी आपल्या मित्रमैत्रिणींसह रस्त्यावर सायकल चालवत होते. रेड सिग्नल लागल्यावर मुलांनी आपापली सायकल थांबवली. गट्टूने पाहिलं की बरेच लोक सिग्नल तोडून वेगाने गाडी चालवत जात आहेत. काय माहित लोकांना सिग्नल तोडण्यामध्ये काय मजा येते. सिग्नल तोडतात आणि मग ऍक्सिडेंट होतात. रोज ऍक्सिडेंट मध्ये कितीतरी लोकांचे मृत्यू होत असतात. तरीही हे लोक नियम पाळत नाहीत. सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस नसतील तर सरळ सरळ सिग्नल तोडून निघून जातात. तेवढ्यात मुलांच्या जवळ एक स्कूटर येऊन थांबली. मुलांना पाहून स्कूटरवाला हसत हसत बोलला, अरे मुलांनो, तुम्ही का सिग्नलची वाट पाहत आहात? तुमच्याकडे तर सायकल आहे, तुम्ही जा, कोणीही काही बोलणार नाही. हे ऐकून गट्टू बोलला, नाही अंकल, सायकल असो का बाईक, सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत. पोलिसांच्या भीतीने नियम पाळायचे आणि नसताना नियम तोडून निघून जायचे हे चुकीचे आहे. हे नियम आपल्याच सुरक्षेसाठी बनवले आहेत. त्यांना तोडणे मूर्खपणा आहे. हे ऐकून स्कूटरवाला हसू लागला. बावळट आहात तुम्ही सर्व. कोणत्या काळात जगत आहात? अरे वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही पण थांबू नका, मी पण थांबणार नाही. असं बोलून स्कूटरवाला स्कूटर घेऊन वेगाने निघून गेला. अरे ते बघ, अजून एक माणूस सिग्नल तोडून निघून गेला. कोणी काहीही म्हणो, आपण सिग्नल तोडायचा नाही. आपण ग्रीन सिग्नल झाल्यानंतरच पुढे जाऊ. सगळी मुलं सिग्नल ग्रीन होण्याची वाट पाहू लागली. आणि जेव्हा ग्रीन सिग्नल मिळाला तेव्हा मुलांनी आपल्या सायकली आरामात पुढे घेतल्या आणि सगळे लोक जायला निघाले. काही अंतर पार केल्यावर मुलांनी पाहिलं की रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली आहे. गर्दीमुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. मुलांनी सायकलला ब्रेक लावून सायकली थांबवल्या. कोणाचे तरी ऍक्सिडेंट झाले आहे वाटतं. चल आपण पुढे जाऊन पाहू. मुलांनी रस्त्याच्या कडेला सायकल पार्क केल्या आणि गर्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. गर्दी खूप जास्त होती आणि मुलांना कोणीही पुढे जाऊ देत नव्हतं. हे मुलांनो, पुढे कुठे जात आहात? चला निघा इकडून, चला निघा इकडून. तरी ही मुलं गर्दीमध्ये पुढे जात होती आणि कसे बसे ते गर्दीमधून वाट काढत पुढे गेले. तिथलं दृश्य पाहून गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं शॉक झाली. कारण सिग्नल तोडून पुढे गेलेला माणूस स्कूटरच्या खाली पडला होता आणि त्याला भयंकर दुखापत झाली होती. अरे, हे तर तेच सिग्नलवर भेटलेले अंकल आहेत. बरोबर बोलले होते ते. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यांच्यासाठी पण थांबली नाही. गट्टूने पाहिलं की त्या स्कूटरवाल्याला खूप लागलं होतं आणि स्कूटर खाली असल्यामुळे तो तडफडत होता. पण कोणीही त्याची मदत करायला पुढे आलं नाही. सगळे लोक मोबाईल काढून शूटिंग करत होते, फोटो काढत होते. ते पाहून गट्टूला फार वाईट वाटलं. आपण यांची मदत केली पाहिजे. काय बोलतो आहेस तू? आपण निघूया इथून. आपण या भानगडीमध्ये पडायला नाही पाहिजे. नाही हरी, आपण पण बाकीच्या लोकांसारखे वागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? हे तर निर्लज्जासारखे व्हिडिओ काढत आहेत, पण आपण शिक्षित आणि समजूतदार आहोत. आपण यांची मदत केली नाही तर त्यांचा जीव जाईल. हो यार, आपण त्यांची मदत केली पाहिजे. चिंकी, तू ॲम्ब्युलन्स साठी कॉल कर. आम्ही स्कूटर हटवतो. मग काय, गट्टू, हरी आणि बाकी मुलं मिळून स्कूटर जवळ आली आणि स्कूटर हटवण्याचा प्रयत्न करू लागली. स्कूटर खूप वजनदार होती. त्यांना तर ती हलवता देखील येत नव्हती. पण तरीही मुलांनी जोर लावत स्कूटर उचलून उभी केली. नंतर गट्टूने स्कूटरवाल्या अंकलना उठवण्यात मदत केली. चिंकी पाणी घेऊन आली आणि गट्टूने त्यांना पाणी पाजलं. अंकल, तुम्ही ठीक आहात ना? पण अंकल उत्तर देण्याच्या कंडिशन मध्ये नव्हते. हे खूप जखमी आणि सिरियस आहेत. मी 108 नंबरवर कॉल केला आहे. ॲम्ब्युलन्स येईलच इतक्यात. थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्स आली आणि अंकलना उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता गट्टू, चिंकी आणि बाकीच्या मुलांच्या भोवती खूप गर्दी जमा झाली होती. लोक त्यांची स्तुती करत होते. मुलांनो, तुम्ही खूप चांगलं काम केलंय.
मला तुमच्यासोबत सेल्फी काढायची आहे. हे ऐकून गट्टू भडकला. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला फक्त सेल्फी आणि व्हिडिओची पडली आहे. ते अंकल स्कूटर खाली आले होते आणि तुम्ही सगळे फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते. ऍक्सिडेंट म्हणजे काही खेळ किंवा तमाशा नाही, गंभीर अपघात आहे. आम्ही मुलं स्कूटर उचलत होतो तेव्हा आपण सगळे जण फक्त तमाशा बघत उभे होतो. उद्या जर तुमच्या सोबत असा अपघात झाला तर? अशा वेळेस जर कोणी तुम्हाला मदत करायचे सोडून मोबाईल मध्ये तुमचा व्हिडिओ शूट करत बसले तर तुम्हाला कसे वाटेल? थोडे तरी सिरियस बना, चांगले नागरिक बना आणि एकमेकांची मदत करा. गट्टूचं बोलणं ऐकून गर्दीमधील सर्व लोकांना लाज वाटली आणि लज्जेने त्यांच्या नजरा आपोआप खाली झाल्या. चिंकी आणि गट्टू आपल्या आई बाबांवर खूप प्रेम करतात. उद्या आहे मदर्स डे आणि सगळेजण आईला कळू न देता मदर्स डेचं प्लॅनिंग करत आहेत. तर बघूयात काय होतं ते. गट्टू, काय करतोयस? नीट जेव बेटा. हो, अन्नासोबत खेळू नकोस. हो ग, खातोय. तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय आहे? माझ्या लक्षात आहे, उद्या मदर्स डे आहे. काय करूयात? काहीतरी स्पेशल करूयात. पण काय करायचं स्पेशल? आई उठण्या अगोदर आपण सगळे घर स्वच्छ करून ठेवूयात. आणि मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवेन. आम्ही दिवसभर आईचं सगळं काम करू, म्हणजे उद्या आईसाठी काहीच काम नसेल. उद्या आपण आईला आराम देऊ. ठरलं तर मग. दुसऱ्या दिवशी मदर्स डे मुळे सगळ्यांना सुट्टी होती. पण आई तर शेवटी आईच असते. ती तर 365 दिवस काम करतच असते. सणाला तर तिचं काम अजूनच वाढतं. पण आज काहीतरी वेगळंच होणार होतं आणि आईला काहीच आयडिया नव्हती. गुड मॉर्निंग. सरप्राईज. हॅपी मदर्स डे. आम्ही तुझ्यासाठी स्पेशल आल्याचा चहा केलाय. अरे वा, आज एवढी खातिरदारी. हो, रोज आम्ही झोपून राहतो आणि तू सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा नाश्ता बनवतेस. म्हणून आज आम्ही विचार केला की आज तू झोप आणि आम्ही तुझ्यासाठी चहा नाश्ता बनवू. थँक्यू सो मच बाळांनो. आईला आपल्या मुलांवर खूप गर्व होत होता. यांनी या आल्याच्या चहाच्या नादात माझं किचन सगळं खराब केलं असेल. आता मला जाऊन ते साफ करावं लागणार. जशी आई किचनमध्ये येते तेव्हा सगळा पसारा बघून ती गोंधळून जाते. अरे देवा, मी जसा विचार केला तसंच झालं. यापेक्षा चहा केला नसता तरच बरं झालं असतं. आई थांब, आम्ही स्वच्छ करतो. हो, जरा जास्तच पसारा झाला ना. सगळी भांडी ही तशीच आहेत. थांबा, मी भांडी घासून टाकते. नाही आई, आज तू काहीच करणार नाहीस. आज तू क्वीन आहेस. आणि क्वीन कधीही काम करत नाही. अगं तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही साफ करून घेऊ. चिंकी आणि गट्टूने बाबांसोबत पूर्ण किचन स्वच्छ केलं आणि त्यासोबतच सगळं घरही स्वच्छ केलं. आई तू आराम कर. अरे हो बाबा, पण दुपारसाठी जेवण तर बनवावं लागेल ना. आज तू स्वयंपाक नाही करणार, आम्ही बनवू. तुम्हाला माहिती तरी आहे का कोणती गोष्ट कुठे ठेवली ते? अगं शोधून घेऊ. ते पहा, कांदे बाहेर ठेवलेत आणि चिंकीचे बाबा मीठ वर ठेवले. अगं हो, बसल्या बसल्या पण इन्स्ट्रक्शन्स देणार आहेस का? आम्ही शोधून घेऊ. मी कुठे इन्स्ट्रक्शन्स दिल्या? मी फक्त सांगितलं बटाटे संपलेत, ते घेऊन या. अगं आज तू दिवसभर आराम कर, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. गॅस हळूच लावा, नाहीतर झटका बसेल. प्लीज तू आता आत जा, जाऊन मस्त फ्रेश हो. तोपर्यंत आम्ही जेवण बनवून घेऊ. तू इथे लक्ष देऊ नकोस. चिंकी, गट्टू आणि बाबांनी मिळून मस्त बटाट्याची भाजी बनवली. पण त्यांना पोळ्या बनवता तर येतच नव्हत्या. बाबा जसे पोळ्या बनवायला कणिक मळू लागले त्यात जास्त पाणी घातलं. त्यात थोडी कणिक घातली तर ते जास्तच घट्ट झालं. परत पाणी घातलं. लवकर करा ना, आम्हाला खेळायला पण जायचंय. मला येत नाहीये पोळ्या बनवायला. बाबा आता आपण काय करूयात? आपल्याला आईची मदत घ्यावी लागेल. थांबा, आपण ट्राय करूयात. आई दिवसभर किचन मध्ये उभी राहून जेवण बनवते आणि आपण तर एवढ्यातच थकलो. असं करत करत त्यांच्याकडून कणकेचं ज्यूस बनून जातं आणि सगळं वाया जातं. बाबा हे होत नाहीये, आता आपल्याला आईची मदत घ्यावीच लागेल.
आपण बाहेरून ब्रेड घेऊन येऊ आणि ब्रेड सोबत बटाट्याची भाजी खाऊ. जर रोज ब्रेड खाऊ ना तर पोट फुगून जाईल असं आई म्हणते. थँक गॉड मदर्स डे रोज येत नाही. मग डायनिंग टेबलवर बाबा सगळ्यांना जेवण सर्व करतात. हे काय? ओके, भाजी सोबत कोणी ब्रेड खातं का? थांबा, मी पोळ्या करते. आज तू काही काम करणार नाहीस. आई, तुझ्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. संध्याकाळी घराला डेकोरेट करतेवेळी बाबा केक घेऊन येतात. हे घे, आम्ही तिघांनी मिळून तुझ्यासाठी नवीन साडी खरेदी केली आहे. लवकर नेसून ये. किती सुंदर आहे ही. हो, आम्हाला माहितीये. जा, लवकर तयार हो. जशी आई तयार होऊन येते तेव्हा सगळी मुलं तिला विश करतात. अरे वा, इतकं छान सरप्राईज बघून मला खूप छान वाटलं. या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तू रोज करतेस आणि एक दिवस आम्ही तुझ्यासाठी केलं तर त्यात काय एवढं? हो, सगळी कामं करता करता माझा तर जीव गेला. चला चला, केक कापूयात. आम्ही मिळून तुझ्यासाठी काही प्रिपेअर केलंय. सगळ्यांना समोर उभं करून मुलं एका लाईन मध्ये उभे राहतात आणि परफॉर्मन्स प्रेझेंट करतात. आई म्हणजे आनंद, आई म्हणजे दुःखात आधार. आई आपल्या मुलांना चांगलं ओळखते. त्यामुळे आम्ही मुलं तुझ्यासाठी एक परफॉर्मन्स देणार आहोत. दोघं मिळून आईसाठी खूप सुंदर डान्स सादर करतात आणि ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. बघता बघता माझी मुलं किती मोठी झाली मला कळलंच नाही. आई, मी मोठी झाल्यावर एक दिवस रोबोट घेऊन येईन. मग तुला काहीच काम करावं लागणार नाही. आणि एक दिवस आम्ही तू शिकवलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू, प्रगती करू खूप. आम्ही एवढे मोठे होऊ की सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवू. हे सगळं बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं आपल्या दोन्ही मुलांना छातीशी धरलं. फक्त आजचाच एक दिवस नाही आई, दररोज तुला आम्ही मदत करू. कारण आम्हाला आज कळालं की तू आमच्यासाठी खूप काम करतेस, म्हणून आम्ही तुझी दररोज मदत करू. सगळ्यांनी पार्टी खूप एन्जॉय केली आणि गट्टू आणि चिंकीचं खूप कौतुक केलं. मुलांनो, आपल्या आईची काळजी घ्या. जीवनात आई असेल तर स्वर्ग तुमच्या जवळच आहे. इमानदारीचं बक्षीस. अनेक वर्षांपूर्वी कोण्या एका शहरामध्ये गट्टू त्याच्या गरीब आई बाबांसोबत राहत होता. गट्टू दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकत होता. त्याला शिकायला तर आवडतच होतं, त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या नक्षी असलेल्या पेन्सिल आणि रंगीबिरंगी रबर सुद्धा आवडायचे. दुसऱ्या मुलांकडील रंगीबिरंगी पेन्सिल आणि रबर बघून त्याला सुद्धा तशा पेन्सिल आणि रबर घ्यावेसे वाटत. आई, मला सुद्धा बाकी मुलांप्रमाणे रंगीत पेन्सिल आणि रबर पाहिजे. पण पैसे नसल्यामुळे आई बाबा त्याला नाही म्हणत. बाळा, तशा पेन्सिल आणि रबर खूप महाग असतात आणि आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत. म्हणून आता गट्टूने आई बाबांकडे रबर आणि पेन्सिल मागणं बंद केलं होतं. परंतु तो असा नेहमी विचार करायचा की एक दिवस माझ्याकडे सुद्धा खूप सारे छान छान पेन्सिल आणि रबर असतील. असेच बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी तो शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला शाळेच्या मागच्या रस्त्यावर 3 रंगीबिरंगी पेन्सिल आणि 3 रंगीबिरंगी रबर दिसले. अरे वा, हे पेन्सिल आणि रबर तर खूप मस्त आहेत, असं म्हणून त्याने ते उचलले. वा, या रबर मधून तर सुगंध पण येतोय. पण हे आहेत कोणाचे? त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणीच दिसलं नाही. इथे तर कोणीच दिसत नाहीये. मीच हे का ठेवून नको घेऊ, असा विचार करून त्याने ते आपल्या दप्तरात ठेवले आणि परत घरी गेला. संध्याकाळी तो गृहपाठ करायला लागला. तेवढ्यात माझ्याकडे तर नवीन सुगंधित पेन्सिल आणि रबर पण तर आहेत. आज मी त्यानेच गृहपाठ करेन, असा विचार करून त्याने त्याच्या बॅग मधून ते पेन्सिल आणि रबर काढले आणि गृहपाठ करू लागला. तेव्हा अचानक आई त्याच्या जवळ आली. गट्टू, काय करतोयस? आई, मी ह्या पेन्सिलने आणि सुगंधी रबरने शाळेचा गृहपाठ करतोय. पण
ही पेन्सिल आणि रबर तुझ्याकडे कसे आले? आई, आज जेव्हा मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा शाळेच्या मागच्या रस्त्यावर मला अशा 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले. आणि तू हे ठेवून घेतलेस? हो आई. ही चुकीची गोष्ट आहे गट्टू. तू ह्यांना तुझ्याजवळ ठेवायला नको होतस. पण आई, तिथे कोणीच नव्हतं. हे नक्कीच शाळेतून बाहेर पडताना एखाद्या मुलाच्या दप्तरातून पडले असतील. तू हे उद्याच शाळेत मुख्याध्यापकांना देऊन टाक. आई, पण हे खूप मस्त आहेत आणि मला अशाच पेन्सिल आणि रबर पाहिजे होते. गट्टू, आपण कधीही कोणत्याही गोष्टीची हाव नाही केली पाहिजे आणि नेहमी इमानदारपणे वागलं पाहिजे. आणि असंही तुझ्या नशिबात जर अशा रंगीबिरंगी रबर आणि पेन्सिल असतील तर तुला कधी ना कधी त्या मिळतीलच. आईने समजावल्यावर गट्टूने मान्य केलं. ठीक आहे आई. दुसऱ्या दिवशी गट्टू त्या 3 पेन्सिल आणि 3 रबर घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेला आणि त्याने त्यांना सांगितलं, मुख्याध्यापक सर, या पेन्सिल आणि रबर मला शाळेच्या मागच्या रस्त्यावर मिळाले होते. हे तुमच्याकडे ठेवून घ्या आणि ज्याचे असतील त्याला देऊन टाका. ठीक आहे गट्टू, हे तू खूप चांगले काम केलेस. सर्वांनी तुझ्यासारखे इमानदार बनले पाहिजे. मुख्याध्यापकाचं बोलणं ऐकून गट्टू खूप खुश झाला आणि तिथून निघून गेला. मुख्याध्यापकांनी शिपायाला बोलवून म्हटलं, तू सगळ्या वर्गामध्ये जाऊन असे सांग की कोणाला तरी 3 सुंदर पेन्सिल आणि 3 सुवासिक रबर मिळाले होते. त्याने ते माझ्याकडे जमा केले आहेत. म्हणून ते ज्या कोणाचे आहेत त्याने सुटण्यापूर्वी येऊन माझ्याकडून घेऊन जा. शिपायाने असंच केलं. जेव्हा ही गोष्ट गट्टूच्याच वर्गात शिकणाऱ्या पिंटूला समजली तेव्हा त्याने विचार केला, त्या तर माझ्याच पेन्सिल आणि रबर आहेत. मी लगेचच जाऊन ते मुख्याध्यापक सरांकडून घेतो. तो वर्गाच्या बाहेर आला आणि मुख्याध्यापक सरांच्या ऑफिसकडे चालू लागला. तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे जातच होता तेवढ्यात त्याने विचार केला, मी तर हरवलेल्या पेन्सिल आणि रबर मिळण्याची आशाच सोडली होती, परंतु ते सर्व तर मला इतक्या सहज मिळाले. असा विचार करून तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेला. मुख्याध्यापक सर, त्या माझ्या पेन्सिल आणि रबर आहेत. ठीक आहे पिंटू, तर घे तुझे पेन्सिल आणि रबर. हरवलेली पेन्सिल आणि रबर बघून पिंटूच्या मनात हाव सुटली. त्याने विचार केला, जर मला पेन्सिल आणि रबर वापस मिळतच आहेत तर मी 3 पेन्सिल आणि 3 रबर का घेऊ? मी तर 5 पेन्सिल आणि 5 रबर घेईन. आणि त्याने मुख्याध्यापक सरांना सांगितलं, मुख्याध्यापक सर, या तर फक्त 3 पेन्सिल आणि 3 रबर आहेत, परंतु माझे तर 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते. काय? हो मुख्याध्यापक सर, माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे. हे ऐकल्यावर मुख्याध्यापकांना खूप राग आला. त्यांनी लगेचच शिपायाला बोलवलं. राजू, लवकर गट्टूला बोलवून आण. शिपाई लगेचच गट्टूला बोलावून घेऊन आला. मुख्याध्यापकांनी गट्टूला विचारलं, गट्टू, तुला किती पेन्सिल आणि रबर मिळाले होते? सर, मला 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते. पण पिंटू तर म्हणतोय की त्याचे 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते, तर बाकीचे 2 पेन्सिल आणि 2 रबर कुठे गेले? मला माहित नाही सर. मला जेवढे मिळाले होते ते सर्व मी तुम्हाला दिले. तेवढ्यात पिंटू बोलला, सर, हा खोटं बोलतोय. नक्कीच ह्याने बाकी पेन्सिल आणि रबर स्वतःकडे ठेवून घेतले आहेत. नाही सर, मी खरं बोलतोय. आणि जर मला पेन्सिल आणि रबर चोरायचेच असते तर मी सगळेच पेन्सिल आणि रबर ठेवून घेतले असते. तुम्हाला 3 पेन्सिल आणि रबर तरी परत का केले असते? आम्हाला काय माहित तू असं का केलंस? तेवढ्यात मुख्याध्यापक त्या दोघांना शांत करत बोलले, गट्टू बरोबर बोलतोय. जर त्याला पेन्सिल आणि रबर ठेवायचेच असते तर त्याने काहीच परत केले नसते आणि सगळेच ठेवून घेतले असते. सर, पण माझ्या पेन्सिल आणि रबर? पिंटू, तुझ्या 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते. याचा अर्थ असा आहे की गट्टूला जे 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते ते तुझे नाही आहेत. आणि कारण की अजून कोणीही या पेन्सिल आणि रबर घेण्यासाठी आलेले नाही, म्हणून गट्टूच्या इमानदारीने खुश होऊन मी ह्या 3 पेन्सिल आणि 3 रबर मी गट्टूलाच देतो. हे ऐकून गट्टू खूप खुश झाला. त्याने पुढे होऊन मुख्याध्यापकांकडून त्या पेन्सिल आणि रबर घेतले. धन्यवाद सर. पण पिंटू हे बघून खूप दुःखी झाला. त्याला माहित होतं की त्याच्या समोर त्याच्या पेन्सिल आणि रबर कोणा दुसऱ्याला दिले जात होते. परंतु त्याला हेही माहित होतं की जर आता त्याने खरं सांगितलं तर मुख्याध्यापक सर त्याला खूप मोठी शिक्षा देतील. म्हणून शांतपणे उभं राहून तो ते सर्व बघत बसला. हावेमुळे मी हे काय केलं?
अशा प्रकारे गट्टूला त्याच्या इमानदारीचं बक्षीस मिळालं आणि पिंटूला त्याच्या हावेची शिक्षा. तर मुलांनो, या गोष्टीमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपण कधीही हाव करू नये. रक्षाबंधन. गट्टू चिंकी शाळेतनं परत येत होते. ते दोघे खूप एक्साइटेड होते, कारण रक्षाबंधनमुळे त्यांना 2 दिवसांची सुट्टी होती. चिंकी, रक्षाबंधनला किती मजा येईल ना. मी तर खूप सारे स्वीट्स खायला खूप एक्साइटेड आहे. हा गट्टू, मला तर स्वीट सोबत खूप सारे चॉकलेट्स पण मिळणार आणि गिफ्ट्स पण. हा, ते तर यासाठी कारण तू मला राखी बांधणार. पण हे तर चुकीचं आहे ना. तुझी रक्षा पण मीच करायची आणि सगळे चॉकलेट्स तुलाच मिळणार. हे ऐकून चिंकी कुठल्या तरी विचारात पडते, पण ती काही बोलणार तितक्यात गट्टू चालता चालता थांबून जातो. काय झालं गट्टू, तू थांबलास का? चिंकी, ते बघ डॉगी. तुला तर माहितीये ना मला या डॉगी पासून किती भीती वाटते. अरे हा, पण तू घाबरू नको गट्टू. नॉर्मल होऊन चाल, तो तुला काहीच नाही करणार. फक्त तू घाबरू नकोस. पण गट्टू पुढे चालण्याऐवजी उलटा मागे चालायला लागतो आणि त्यामुळे डॉगी पण गट्टूवर भुंकायला लागतो. गट्टू खूपच घाबरून जातो आणि ओरडत चिंकीच्या मागे जाऊन लपतो. वाचव, वाचव चिंकी, हा मला चावेल, वाचव. चिंकी लगेचच एक स्टिक उचलते. हट हट, पळ इथून. गट्टू बघ, डॉगी पळाला. आता तू घाबरणं बंद कर. थँक्यू चिंकी. मला तर त्या डॉगी पासून खूप भीती वाटत होती. आता आपण लवकर घरी जाऊया. हा गट्टू, चल. गट्टू चिंकी लगेचच घरी पोहोचतात. पण चिंकी जरा शांत शांत होती. घरी आई किचन मध्ये काम करत होती. मुलांनो, तुम्ही आलात? हा मम्मी, तुला माहितीये मला आज डॉगी भेटला होता एक रस्त्यामध्ये. मी तर खूप घाबरलो होतो, पण चिंकीने त्याला पळवून लावलं आणि मग आम्ही लवकर घरी आलो. पण चिंकी, तू का एवढी शांत आहेस? कसला विचार करतेस? ते मम्मी, आज मी सुद्धा डॉगी पासून गट्टूची रक्षा केली. हा, हे तर तू खूप चांगलं काम केलंस चिंकी. तर मग ही गोष्ट तर अजिबात खरी नाहीये की गट्टू फक्त माझी रक्षा करतो. मी सुद्धा गट्टूची रक्षा करते. तर मग मी फक्त राखी का बांधायची? त्याने सुद्धा मला राखी बांधली पाहिजे ना. चिंकीचं म्हणणं ऐकून मम्मी आणि गट्टूला जरा आश्चर्यच होतं. अगदी बरोबर बोलतेस तू. पण मम्मी, मला तर चिंकीची आयडिया खूप चांगली वाटली. यावेळेस आम्ही दोघे एकमेकांना राखी बांधू आणि नेहमी आम्ही एकमेकांची रक्षा करू आणि अशाने आम्हाला खूप सारे चॉकलेट्स पण मिळतील आणि यात तर खूप मजा पण येईल. ओहो गट्टू, तू तर फक्त चॉकलेट बद्दलच विचार करतोस. मुलांनो, जर तुम्हाला हेच हवंय तर असंच होईल. त्याच दिवशी रात्री पप्पा गट्टू चिंकीसाठी रक्षाबंधनचं खूप सगळं सामान घेऊन येतात. चॉकलेट्स, स्वीट्स, राख्या आणि भरपूर काही. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी लवकर उठून तयार होऊन जातात. मुलांनो, 8 वाजलेत. हीच राखी बांधायची योग्य वेळ आहे. तर आता तुम्ही दोघांनी एकमेकांना राखी बांधून घ्या. हा मुलांनो, हा तुमच्या दोघांसाठी एकदम स्पेशल रक्षाबंधन आहे. ठीक आहे, मग पहिले मी राखी बांधणार, मग गट्टू मला. ओके चिंकी, मी पण माझी राखी घेऊन येतो. गट्टू धावत राखी घ्यायला जातो आणि परत येताना त्याचा पाय स्लिप होऊन जातो. तो बस पडणारच होता, तेवढ्या चिंकी त्याला सांभाळून घेते. अरे गट्टू, पळतोयस कशाला? आरामात चाल ना. बघ गट्टू, मी परत एकदा तुझी रक्षा केली. अगदी बरोबर बोललीस तू चिंकी. चिंकी गट्टूला त्याची फेवरेट राखी बांधते आणि मग गट्टू चिंकीला चॉकलेट्स देतो. आता माझा टर्न चिंकी. हे बघ, मी तुझ्यासाठी किती सुंदर राखी सिलेक्ट केली आहे. हा, ही तर खूप सुंदर आहे गट्टू. याच्यानंतर गट्टू चिंकीला राखी बांधतो आणि मग चिंकी पण गट्टूला चॉकलेट्स देते. फायनली रक्षाबंधनला यावेळेस मला सुद्धा चॉकलेट्स मिळाले. गट्टूचं म्हणणं ऐकून सगळेच हसायला लागतात. हा गट्टू, आणि आता तुला कुठल्याच गोष्टीची कधीच चिंता करायची गरज नाहीये. मी तुला नेहमी डॉगी पासून वाचवेन आणि तुझी रक्षा करेन. खरंच मानलं बाबा तुला चिंकी. तू तर खरंच खूप स्ट्रॉंग आणि हुशार आहेस. हा बाबा. यानंतर गट्टू चिंकी मम्मी पप्पांबरोबर पूर्ण दिवस एन्जॉय करतात. पण सगळ्यात जास्त एक्साइटेड तर ते दुसऱ्या दिवशी स्कूलला जाण्यासाठी होते.
दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गट्टू चिंकी जसे आपल्या क्लासमध्ये पोहोचतात ते बघतात की क्लासमध्ये सगळी मुलं एकमेकांना आपापल्या राख्या दाखवत होते. पण चिंकीच्या हातात राखी बघून सगळे आश्चर्यचकित होतात. अरे चिंकी, तुझ्या हातात पण राखी, पण असं कसं? तुला राखी कोणी बांधली? फ्रेंड्स, यावेळेस फक्त मी गट्टूला राखी नाही बांधली, तर त्याने सुद्धा मला राखी बांधली. काय? पण असं का चिंकी? राखी तर फक्त बहिणी बांधतात ना. कारण मी सुद्धा खूप वेळेस गट्टूची रक्षा करते. काही दिवसांपूर्वीच मी त्याला डॉगी पासून वाचवलं होतं. आणि आठवतंय, जेव्हा त्याचा आजारपणामुळे होमवर्क राहिला होता त्यावेळेस मीच त्याला हेल्प केली होती. म्हणूनच मी आई बाबांना म्हटलं की मी पण जर त्याची रक्षा करते तर त्याने सुद्धा मला राखी बांधायला हवी ना. हे तर तू अगदी खरं बोललीस चिंकी. पण तसं तर मग गट्टूने मला सुद्धा राखी बांधायला पाहिजे, कारण मी सुद्धा त्याला खूप वेळेस मॅमचा मार खाण्यापासून वाचवत असतो. राखी तर भावा बहिणींचा सण आहे, म्हणून फक्त भाऊ बहीणच एकमेकांना राखी बांधू शकतात. पण मी तर तुला फ्रेंडशिप डेला फ्रेंडशिप बँड तर बांधतो ना. हा, हे पण ठीक आहे. सगळी मुलं हसायला लागतात आणि क्लासमध्ये सगळे चिंकीची राखी बघायला लागतात आणि तिची स्तुती पण करतात. चिंकी पण गट्टू कडून राखी बांधून घेऊन खूप खुश होती. हाइड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाइड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे? मी तर रोज हाइड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतं. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईल मध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना. ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा. पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा! आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं, तू तुझा नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणार आहे आणि कोण शोधणार आहे? गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू! गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला.
गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं, कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं, पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोल मधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे. सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा, अलर्ट रहा. बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चालाक आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? वाह गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1 2. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1 2 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. टीव्ही तोड IPLच्या मॅचेस सुरू झाल्या होत्या. बाबांनी ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आई ही पटापट कामं आवरून बाबांसोबत टीव्ही समोर IPL बघायला येऊन बसते. दोघांनी आपापली टीम सिलेक्ट केली होती आणि दोघेही एकमेकांना चिडवत होते. बघा कशी जोरात धून काढते माझी टीम तुझ्या टीमला. अहो सोडा, टॉस जिंकलात म्हणजे काहीही बोलाल का? अजून आमची बॅटिंग बाकी आहे. बघू बघू. तसं तर मागच्या वेळीही तू हेच म्हणत होतीस. गट्टू आणि चिंकी वैतागले होते, कारण IPL मुळे आई बाबा ना त्यांच्याकडे लक्ष देत होते ना त्यांच्या आवडीचे कार्टून पाहू देत होते. बाबा, कार्टून लावा ना. काय सारखं कार्टून कार्टून कार्टून? मॅच पहा, मॅच बघा. कशी धुलाई करतायत ते एकमेकांची. बाबा, आम्हाला IPL नाही कळत. समजत नाही तर जा बाहेर जाऊन खेळा. आम्हाला मॅच पाहू द्या. आई बाबांचं हे वर्तन पाहून गट्टू आणि चिंकी रागवतात आणि तिथून निघून जातात. मी तर हे IPL बंदच करून टाकतो. या IPL ने आपलं सगळंच हिसकावून घेतलं. रागावू नकोस दादा. चल, आपण काहीतरी खेळूया. खेळायला तरी काय आपल्या जवळ? खेळणी आणून देत नाही कोणी. बॅट आणि बॉल आहे ना, आपण क्रिकेट खेळूया. क्रिकेटचं नाव ऐकताच गट्टूचं रक्त सळसळतं. अगं, अख्ख्या जगात हा काही एकच खेळ उरलाय का? चल, आता असा खेळून दाखवतो की आई बाबा मला टीव्हीवरच बघतील.
चिंकी बॅट बॉल घेऊन येते. गट्टू रागात बॅट हातात घेतो आणि पोझिशन घेतो. चिंकी बॉलिंग करते. हा आला पहिला बॉल, ही उचलली बॅट आणि हा सिक्सर असं म्हणून गट्टू बॅट फिरवतो, पण खरंच सिक्सर उडतो. बॉल हवेच्या वेगानं बॅटला लागून गायब होतो आणि काच फुटल्याचा जोरदार आवाज येतो. चिंकी सोबत गट्टूही घाबरतो. पळत पळत ते दोघेही हॉलमध्ये येऊन बघतात तर टीव्ही जमिनीवर फुटून पडलेला आहे आणि बाबा आणि आई पण हैराण होऊन उभे आहेत. बाबा, मी मुद्दामून नाही केलं, ते तर सिक्सर मारण्याच्या नादात. दादा, तू तर टीव्हीवर दिसणार होतास, पण तू तर टीव्हीच पाहण्यालायक नाही ठेवलास. गट्टू खूपच घाबरून भीतीने थरथरू लागतो. त्याला वाटतं आता आपल्याला मार बसणार आहे, म्हणून तो मनाची तयारी करतो. तेवढ्यात अरे सचिन, सचिन! नाही, माझा मुलगा तर कोहली होणार, विराट कोहली. हे बघून गट्टू आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. वा गट्टू वा, तू तर दाखवून दिलंस की तू माझा मुलगा आहेस. लहानपणी मी लोकांच्या घराच्या काचा फोडायचो, पण तू तर टीव्हीच तोडलास. बाबा, तुम्ही चिडला नाहीत? अरे बेटा, मला तर गर्व आहे. माझ्या घरी सचिन जन्माला आलाय. आणि चिंकी, काय बॉलिंग करतेस तू. चला मग एक मॅच खेळूया. तसंही IPL बघून बघून कंटाळा आलाय. काहीतरीच खेळतात, त्यापेक्षा तर चांगलं आपली पोरं खेळतात. गट्टू आणि चिंकी यांना काही समजायच्या आतच आई आणि बाबा त्यांना ग्राउंडवर घेऊन येतात. 2 टीम असतील, मी आणि गट्टू. मी आणि चिंकी. डन. डन. टॉस करूयात. कॉइन वरती फेकतात आणि आई आणि चिंकी टॉस जिंकतात. आई बॅट हातात घेते, बाबा बॉलिंग आणि गट्टू फिल्डिंग करतो. बाबा आईला बॉल टाकतात. आई बॅट उचलते आणि हवेत फिरवते. बॅट हवेतच राहते आणि बाबांच्या बॉलमुळे आई क्लीन बोल्ड होते. आउट! ये! चिंकी बॅटिंग करायला लागते. बाबा बॉल टाकतात. चिंकी बॅट फिरवून 4 मारते आणि गट्टू कॅच पकडतो. आउट! अशा प्रकारे आई आणि चिंकी यांची टीम 0 रन करून आउट होते. इकडे सगळी गल्ली टीव्ही सोडून ही मॅच बघण्यासाठी ग्राउंड कडे पळते. बॅटिंग करण्यासाठी हातात बॅट घेऊन गट्टू येतो. बेस्ट ऑफ लक बेटा. गट्टू हवेत बॅट उचलतो तर लोक आवाज करायला लागतात. गट्टू गट्टू गट्टू. चारही बाजूंना केवळ गट्टू आणि गट्टूच असते. गट्टू पोझिशन घेतो. आई बॉल फेकते. गट्टू बॅट हवेत फिरवतो आणि समोर आलेल्या बॉलला हवेतच भिरकावतो. बॉल सरळ जाऊन शर्माजींच्या खिडकीला लागल्यामुळे खिडकी ताडकन फुटते. काही प्रॉब्लेम नाही, खेळ बेटा, आपल्या गल्लीचा सचिन आहेस तू. अशा प्रकारे समोरून आलेल्या प्रत्येक बॉलला गट्टू हवेत भिरकावतो. 4, 6 मारून मारून सगळ्यांची सुट्टी करून टाकतो आणि अशा प्रकारे गट्टू एकटाच बाबांना मॅच जिंकवून देतो. बाबा त्याला खांद्यावर बसवतात. सगळी गल्ली नाचायला लागते, ओरडायला लागते. गट्टू 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 गट्टू. गट्टू उठ, शाळेत जायचंय, होमवर्क करायचंय. किती वेळ झोपून राहशील? आणि तेव्हाच गट्टू झोपेतून जागा होतो. आई, आपला टीव्ही तर ठीक आहे ना? ठीक आहे. टीव्हीला काय झालंय? बाबा कुठे? ते तर ऑफिसला गेले. अरे यार, बहुतेक मी स्वप्न बघत होतो. कोणतं स्वप्न? मला पण सांग. गट्टू गट्टू. गट्टू गुपचूप बाथरूम मध्ये जातो. आईला काहीच उत्तर देत नाही आणि उत्तर देणार तरी कसं? त्याने स्वप्नात असं पाहिलं होतं जे स्वप्नात सुद्धा होणार नव्हतं. ताईचं लग्न. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले तेव्हा मम्मी पप्पा हॉलमध्ये बसले होते. मम्मी फारच एक्साइटेड होती आणि पप्पा हसत हसत फोनवर बोलत होते. अरे नाही नाही निखिल, दोन्ही भावांना जावं लागेल, नाहीतर मालती ताई रागावतील. अरे तू काय बोलतोस यार,
मुलं पण येतील ना सोबतीला, ते पण पाहतील ना की गावातलं लग्न कसं असतं ते. चल ठीक आहे, गट्टू चिंकी आलेत, मी तुझ्याशी नंतर बोलतो बरं. गट्टू चिंकीला समजतच नव्हतं की पप्पा कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते. आलात तुम्ही दोघं. ऐका, बाबा तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत. ते ऐकल्यानंतर तुम्ही वेडे व्हाल, वेडे. असं म्हणताच आई हसू लागली आणि पप्पांनी गट्टू चिंकीला सांगितलं, गट्टू चिंकी, आमची एक मावस बहीण आहे मालतीताई. तिच्या मुलीचं लग्न आहे चित्रा दीदीचं. नाशिक जवळ पंचवटी गाव आहे छोटस. तिकडे तुम्हा दोघांना यायला आवडेल. मम्मी पप्पांना वाटलं होतं की लग्नाची ही बातमी ऐकल्यावर गट्टू चिंकी तर नाचू लागतील, पण असं काहीच नाही घडलं. गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघंही काही न बोलता त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. अरे काय झालं? काहीतरी बोला. अरे मुलांनो, अरे हे तर सांगा की तुम्ही येणार आहात की नाही. सुधीर अंकल, मेघा आंटी, मुनमुन आणि बन्नी पण येणार आहेत. मला सर्वांच्या ट्रेनची तिकीट पण बुक करायची आहेत. खूप मजा येणार आहे. बाळांनो काहीतरी बोला रे. पण दोघेही काही न बोलता गुपचूप त्यांच्या रूमच्या दिशेने निघून गेले. आत गेल्यावर चिंकीने दरवाजा बंद केला आणि जसा दरवाजा बंद झाला, गट्टू चिंकीने नाचत गात अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि दोघांचा आवाज ऐकून बाहेर असलेल्या आई बाबांना काही कळेनासच झालं. आणि अखेरीस तो दिवस आला. गट्टू चिंकी, मम्मी पप्पा आणि सुधीर अंकलची अख्खी फॅमिली सकाळी सकाळी ट्रेन मध्ये बसून पंचवटीच्या दिशेने निघाले. गट्टू चिंकी आणि त्यांचे कझिन्स बन्नी आणि मुनमुन खिडकीपाशी बसले होते. ट्रेन जोरजोरात पळत होती आणि मुलं बाहेरचं निसर्ग दृश्य एन्जॉय करत होते. नदी, नाले, डोंगर आणि हिरवीगार शेत. जसं नाशिक शहर सुटलं, द्राक्षांच्या हिरव्यागार बागा दिसू लागल्या आणि हिरव्यागार द्राक्षांनी मुलांची मन सुखावली गेली. 10 वाजता सगळे पंचवटी स्टेशनला उतरले. स्टेशन फारच छोटस पण सुंदर होतं. पंचवटी गाव स्टेशन पासून फार जवळ होतं. मालती आत्याकडनं पाहुण्यांना स्टेशनवरून घरी आणण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली गेली होती. बैलगाड्या फारच सुंदर रीतीने सजवल्या गेल्या होत्या. एका गाडीत गट्टू चिंकी मम्मी पापांच्या सोबत बसले आणि दुसरी बैलगाडी सुधीर अंकलच्या फॅमिलीला घेऊन मागोमाग येऊ लागली. गट्टू चिंकी पहिल्यांदा बैलगाडीत बसले होते. त्यांना फार मजा येत होती. त्यांचा गाडीवान फार जोरजोरात गाडी हाकत होता आणि गट्टू चिंकी बन्नी आणि मुनमुनच्या दिशेने पाहून हात हलवत होते. गावातल्या सुंदर सुंदर रस्त्यांवरून जात असताना बैलगाडी लग्नाच्या स्थळी पोहोचली. तर तिथली व्यवस्था पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारून गेले. लग्नाचा मंडप फारच सुंदर होता. मंडपाखाली रंगीत संगीत कपडे घातलेले पाहुणे इकडे तिकडे पळत होते. वाद्य वाजवणारे शहनाई वादक खूप छान पद्धतीने वाजवत होते. फारच एनर्जेटिक आणि सुंदर वातावरण होतं. एक बाई खूप सजून धजून मंडपात इकडे तिकडे खूप पळापळ करत होती. पाहुण्यांची विचारपूस करत होती. मालती ताई, बाबांनी आवाज दिला आणि ती बाई सर्वांना बघत पळत पळत त्यांच्या दिशेला आली. ही होती पप्पांची मावस बहीण मालती ताई. आलात तुम्ही सगळे. आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो, माहितीये का? कसे आहात मुलांनो? चला फ्रेश व्हा आणि मंडपामध्ये येऊन बसा. नाश्ता पाणी पण करून घ्या. मग काय, सगळे लोक फ्रेश वगैरे होऊन नवीन नवीन कपडे घालून तयार होऊन मंडपामध्ये येऊन बसले. मग गाववाल्यांनी सगळ्यांना नाश्ता दिला. नाश्ता खूपच टेस्टी होता. चल मेघा, नाश्ता पाणी तर झालं. आता आपण मालतीताईंना जरा मदत करूया. आपण मुलीकडचे आहोत. वरात यायच्या आधी आपल्याला तयार राहायचंय. हो बहिणी, तुम्ही जा. मी आणि दादा भाऊजींना भेटून इथली व्यवस्था पाहतो. आणि बाबा आम्ही काय करायचं? मुनमुन आणि बन्नी, तुम्ही दोघे गट्टू चिंकी सोबत राहा. जरा फिरा, गावातील नवीन मित्र बनवा आणि त्यांच्या सोबत खेळा. जा. चला. गट्टू चिंकी त्यांच्या कझिन्स सोबत मंडपामध्ये इकडे तिकडे पळू लागले आणि खेळू लागले. लग्नात त्यांना गावातील नवीन मित्रही भेटले. त्यांच्या सोबत त्यांनी खूप मजा केली. बऱ्याच गोष्टी केल्या. तुला द्राक्षाचे मळे बघायचेत का? मी कधी द्राक्षाची बाग नाही पाहिलीये. घेऊन चल ना मला. अरे आता नाही, वरात यायची वेळ झालीये. आपण ना उद्या जाऊया. मग काय, नाचत नाचत वरात आली आणि गट्टू चिंकी सर्वांसोबत वरात एन्जॉय करू लागले.
थोड्या वेळानंतर सर्व मंडपात आले. नवरा नवरी पंडितजींच्या समोर येऊन बसले. नवरा नवरी फारच नटून थटून बसले होते. नवरी लाजत होती आणि नवरा हसत होता. दोघांचा जोडा खूपच शोभेल असा होता. पंडितजी मंत्र पुटपुटले आणि लग्न संपन्न झालं. मग एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. जोर जोरात वाद्यांचा आवाज झाला आणि अशा प्रकारे लग्न संपन्न झालं. ना फटाक्यांचा तो घाबरवणारा आवाज, ना डीजेचे नखरे. लग्न एकदम ट्रेडिशनल आणि सिंपल पद्धतीने साजरं झालं. गट्टू चिंकी मंडपात एकाच लाईन मध्ये बसून मित्रांसोबत जेवत होते. इथे जेवण स्वतःच्या हाताने वाढून घ्यायची गरज नव्हती. गावातली माणसं प्रत्येकाजवळ येऊन प्रत्येकाला फार प्रेमाने जेवण वाढत होते. जेवणामध्ये खूप सारी व्हरायटी होती आणि अख्खं जेवणच फार टेस्टी होतं. माहितीये का, हे जेवण ना गावकऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलंय, म्हणूनच एवढं टेस्टी आहे. इथल्या लग्नांमध्ये सगळी कामं गावातलीच माणसं करतात का? हो, गावात कुणाचंही लग्न असलं ना तरी मंडप घालण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत, पाहुण्यांच्या स्वागतापासून त्यांच्या येण्या जाण्यापर्यंत सगळी कामं गावकरीच करतात. त्याचं कुणालाही कॉन्ट्रॅक्ट नाही दिलं जात. मस्त आहे रे. शहरातल्या लग्नामध्ये तर खाणं पिणं गाणं बजावणं सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तेही ठीकच आहे, तुमच्याकडे एवढे पैसे असतात ना, गावकऱ्यांकडे एवढे पैसे नसतात. पण गावामध्ये प्रेम येतं. प्रत्येक काम प्रेमाने आणि आपलंसं म्हणून केलं जातं, ज्यामुळे त्याची चव कितीतरी पट वाढते. अगदी या खाण्यासारखं. ते तर ठीक आहे, पण आता पटापट जेवण संपवा, कारण गावात जेवण फुकट घालवणं अलाउड नाहीये. अख्खं ताट संपवावं लागतं. हे ऐकल्यावर गट्टू चिंकी हसू लागले आणि मग टेस्टी खाण्यावर तुटून पडले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.